नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. मित्रांनो, लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेबद्दल एक अपडेट आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून. तर महाराष्ट्र शासनानं असं म्हणलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते आलेले आहेत. तर 2 हप्ते, आता तिसरा हप्ता कधी? लक्षात घ्या, अजून काही महिलांचे पैसेच आले नाहीत. त्याचं कारण असं आहे की ते पैसे येणार कधी? तर काही महिलांचं खातं जे होतं, त्या खात्याच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंकच नव्हतं. तर लिंक करायलाच खूप वेळ लागत आहे त्यांना, म्हणून त्यामुळे उशीर होत आहे. आणि काही जणांनी हलगर्जीपणामुळे आणि काही जणांचा उशीर झाल्या असल्यामुळे काही जणांचा लेट फॉर्म भरला आणि लेट फॉर्म भरल्यामुळे पण त्यांचे पैसे आले नाहीत. याचं आता ते शासनाने म्हणले आहे की 31 जुलै तारीखच्या आत ज्या महिलांनी पैसे भरले, म्हणजे फॉर्म भरला होता, तर अशा महिलांच्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत. ज्या महिलांच्या 31 जुलैच्या आत ज्यांचं सर्व बरोबर फॉर्म होता, अप्रूव्ह फॉर्म झालेला होता, त्यांच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक होतं, तर ते असे सर्व फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्या फॉर्मला पैसे आलेले आहेत. तर लक्षात घ्या. आणि ज्या महिलांचे फॉर्मच भरलेले नाहीत किंवा ज्या महिलांच्या अकाउंटच्या आधार लिंक नव्हतं, तर अशा महिलांच्या अकाउंटवर पैसे आलेले नाहीत. लक्षात घ्या. अशी ही अपडेट आहे. 31 जुलैच्या आत ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत, असं शासनाने स्पष्ट सांगितलं आहे. तर अशा सर्व महिलांना पैसे आलेले आहेत. आता राहिले 31 जुलै नंतर, म्हणजे ह्या ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत उशिरा, तर उशिरा फॉर्म भरलेल्या महिलांचे पण लवकरात लवकर पैसे येणारच आहेत. आणि तुम्ही ह्या महिन्यात भरा काय, पुढच्या सप्टेंबरमध्ये भरा काय, तर सर्व महिलांना जे जून पासून जे पैसे आहेत, त्या जून पासूनच पैसे येणार आहेत. लक्षात घ्या. अशी ही अपडेट आहे. ज्या महिलांचा फॉर्म राहिलेला आहे, तर त्या महिलांनी फॉर्म भरून घ्या. ज्यांचं आधार कार्ड लिंक अकाउंट नसेल, तर ते आधार कार्ड आणि अकाउंटला जे लिंक करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे येण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. अशी ही अपडेट आहे महाराष्ट्र शासनाकडून. दिलेली माहिती समजली असेल, तेवढं लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.